स्वरूपामध्ये मात्र पाठी मात्र स्लिप पाहायला मिळते तिकडे. चांगला चेंडू पाहायला मिळाला इन कटर तिकडे. चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने डोक्यावरून चेंडूने मात्र तिकडे ट्रॅव्हल केले. तिकडे थोडीशी खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. 2 धावा आरामात पूर्ण करतायत मुझम्मिल आणि उमर आपल्या संघासाठी. हेच मात्र राहिलंय कारण संपूर्ण दिवस पावसाने मात्र धुमाकूळ घातला होता, त्याच्यामुळे मैदानाची परिस्थिती थोडीशी बिकट पाहायला मिळते आज सुकल्यावर मैदान. प्रथमेश ठाकरेचा पुढचा चेंडू. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय तो ऑन साईडच्या दिशेमध्ये. पंच साजिद लाल यांचे हात समसमांतर झालेत. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत आणखी एक निवाड. MM मोटर्स 0-9. परंतु यावेळेला पाहायला मिळाला हाफ ट्रॅकरचा चेंडू. बाउन्स मात्र उसळी घेतल्या. येस दॅट्स अ वाईट. पंचांनी मात्र वाईट आणखी एक एक्स्ट्रा डिलिव्हरी टाकावी लागेल प्रथमेश ठाकरेला. सोबतच एक्स्ट्रा रन्स मात्र ऍड झालाय तिकडे. एक धावणे. धावसंख्या मात्र आता पुढे सरकायला लागली आहे. फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. खेळाडू खाली आहे. झेल होऊ शकतो का पाहावं लागेल. परंतु चेंडू मात्र मैदानात राहिलाय आणि मैदानात राहिलाय याचा अर्थ मिसफिल्ड ही तिकडे झालाय. 2 मात्र खेळाडू 3 खेळाडू पाठी लागलेत आणि तिसरी धावही आली आहे. आणि खराब फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं MM मोटर्स 9 यांच्याकडून, कारण 3 खेळाडू मात्र त्या चेंडूच्या पाठी लागले होते आणि एकाच्याही हाती मात्र तो चेंडू लागला नाही. आणि जोपर्यंत चेंडू हातात लागला तोपर्यंत 3 धावा मात्र पूर्ण केल्या उमर आणि मुझम्मिलने. चांगली धावा पाहायला मिळाला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पॉईंट कव्हर रिजन मध्ये चेंडू तटवला गेलाय. जाईल थेट मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. प्रथमेश ठाकरेचं थोडंसं महागडे षटक. आणि याला म्हणतात मोठा फटका. जर पहिल्या चेंडूवर आला होता त्याच्यानंतर मात्र जरी ग्राउंड सुकला असला तरी मात्र विजिबिलिटी आपण चेंडूची बघू शकता जसं टेनिस क्रिकेटमध्ये बघतो तशीच मात्र आता पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साईडला टाकलेला प्रथमेशचा खराब चेंडू. वाईडचा इशारा पंचांचा. षटक संपत नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. पुन्हा आणखी एक एक्स्ट्रा डिलिव्हरी टाकावी लागेल. वाईटचा इशारा. अवांतर धावत स्वैर मार्यासाठी मात्र प्रथमेश ठाकरे जाणला जात नाही, परंतु आज मात्र चिखलामधून मार्ग काढावा लागतोय. यासाठी मात्र कुठेतरी लाईनमध्ये फरक पडलाय. पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू. ओव्हरची होते समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. 16 ऑन बोर्ड. एकही विकेट मात्र गमावलेला नाहीये. पाहावं लागेल दुसऱ्या मात्र षटकामध्ये कोणावर वर्णी लागते आणि त्याच्यासाठी मात्र कोणाची निवड करण्यात येते. ब्रेक लावणं फार गरजेचं होईल, कारण जर अशीच धावसंख्या बनत राहिली तर आपण बघितलं ह्यापूर्वीचा जो सामना झाला होता तो म्हणजे कुमकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकरने, आणि त्यांच्या समोर मात्र होता तो म्हणजे जागडे पाटील वॉरियर्स यांचा संघ. 74 धावांचा विजय लक्ष ठेवलं होतं आणि त्याचं कारण होतं आज न पडणारा पाऊस. षटक क्रमांक 2 संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आपल्याला करण पाहायला मिळेल. समोर मुझम्मिलचं आव्हान असेल, उमरचं आव्हान असेल. धावसंख्ये स्कोर कार्डवर आपण बघू शकता 16 धावा मात्र लागले आहेत आणि मात्र अटॅकिंगला सुरुवात होईल का पाहावं लागेल. 5-5 षटकांचा सामना राहील. आतापर्यंत पहिलं षटक मात्र संपले. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते करणकडून. डावखुरा फलंदाज मुझम्मिल तयार. पहिला चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला मात्र बॅटची कडा तिकडे लागली आहे. मुझम्मिलचा मात्र खेळ कल्लाच झालाय. चांगलं यष्टीरक्षण आणि त्याचप्रमाणे चांगला झेल. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय तो म्हणजे मुझम्मिल. पहिला हादरा बसलाय तो म्हणजे हमराजा मृत्युंजय पुणे संघाला. आणि याच्यासाठी मात्र फार टिचून गोलंदाजी करावी लागेल. करणचा एक स्वेरमार मात्र झालाय एका विकेट नंतर. एक्स्ट्रा डिलिव्हरी. वाईटचा इशारा. खूप सारे मात्र स्वैरमारे टाकले जात आहेत ते म्हणजे MM मोटर्स संघाकडून. काय चेंडू मात्र तिकडे टाकलाय करण पाटीलने. यावेळेला मात्र तिकडे पाहावं लागेल काय चांगलं. तिकडे मात्र अभिषेक आंगणे थोडासा डेंजर झोन मध्ये, सेफ झोन मध्ये मात्र परतलाय. चांगलं तिकडे रन करावं लागलं. थोडीशी मेहनत करावी लागली.
लेग बाईसचा इशारा पंचांचा. उमरसाठी पुढचा चेंडू करण पाटीलचा. यावेळेला मात्र फॉलो केलं फलंदाजाला. चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये 2 धावांसाठी. चांगली गोलंदाजी करण पाटीलची. यापूर्वीचं थोडंसं महागडं षटक प्रथमेश ठाकरेचं पाहायला मिळालं, पण त्याच्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळते गोलंदाज तो म्हणजे करण पाटील. उमरने मात्र पहिला चौकार ठोकला होता, त्याच्यानंतर मात्र आपण बघितलं मैदानातच सगळ्या धावा झाल्या. अगदी मेहनत घेतली दोघांनी, मुजम्मिलने आणि त्याचप्रमाणे उमरने. पुन्हा एकदा चेंडूने मात्र उंची गाठली आहे, तेवढीच मात्र पाहावं लागेल डिस्टन्स किती गाठलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. पुन्हा एकदा येतोय उमरच्या बॅटमधून चौकार. आणि याच्यासाठी मात्र मगाशी तोच प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळेला मात्र करण पाटीलने फॉलो केलं होतं. आणि आता मात्र फक्त त्याला दिशादर्शन दिलं आणि चेंडू मात्र सीमारेखा पार पाठवला चौकारासाठी. धावसंख्येत मात्र 4 ने वाढ झाली आहे. करण पाटीलचा पुढचा चेंडू. उमर फलंदाजी मार्कवर तयार. हो काय गोलंदाजी केली. हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला, परंतु वेगही तितकाच हलका पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन करण पाटील कडून. एका चौकारानंतर लाईन मध्ये थोडासा बदल करण्यात आला, परिणाम मात्र निर्धाव चेंडू मध्ये झालाय. फलंदाजी मार्कसाठी पूर्ण फलंदाज स्टारकास्ट पाहायला मिळाला हमराज मृत्युंजय पुणे संघाकडून. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू जाईल सीमारेखा पार. येतोय बॉलरच्या डोक्यावरून षटकार. आणि काय मात्र मगाशी आपण हेच बघितलं, तो उमरने मात्र हे जाणले. हा जो मैदानाचा जो डायमेन्शन आहे त्या डायमेन्शनला अनुसरून फलंदाजी करताना पाहायला मिळालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 30 ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या, चांगली फलंदाजी मात्र उमरकडून करण्यात येते. आणि जो असं जर बॅकफुटचा फटका जर आपण बघितला तर वेट ट्रान्सफर केलं आणि त्याच्यानंतर मात्र बॉलरच्या डोक्यावरून फ्लॅट षटकार आलाय कॉम्बॉक्स मध्ये. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. अभिषेक आंगणे सामना करतील. दोन षटकाखेरीज धावसंख्या मात्र झाली ती 30. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. मोठी धावसंख्या उभारण्याचा नक्कीच मानस असेल. मग अशीच मी सांगितलं होतं 74 धावसंख्या मात्र उभारली गेली होती. आणि याचं कारण म्हणजे होतं ते ड्राय पिच. षटक क्रमांक 3 ला पहिला चेंडू राहुल कडून अभिषेक आंगणेसाठी. मोठा फटका येतो का पाहूया, काउंटर अटॅक होते का पाहूया. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड द लाईन. चांगली सोच राहुलची आणि परिणाम मात्र जातो तो निर्धाव चेंडूसाठी. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. चांगली करण पाटीलनी गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या क्षणी मात्र तो षटकार आला आणि मात्र गणित बिघडली. पहिला चेंडू झालाय तो म्हणजे राहुलचा. चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवला. थोडासा हलक्या हाताने खेळलेला स्ट्रोक काऊ कॉर्नर मध्ये गेला. तिकडे मात्र झेल मात्र तिकडे निसटलाय. 1 धाव मात्र कंप्लीट केली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. खेळाडू तिकडे तैनात होता, परंतु खेळाडूला मात्र झेल पकडण्यात अपयश आलंय. आणि त्याचं मात्र कारण आपल्याला माहित असेल. अभिषेक आंगणेसारखा जर खेळाडू आपण जर त्याचा झेल सोडता तर नक्कीच महागात पडू शकतं. यासाठीच अगोदरच एक एक्स्ट्रा खेळाडू घेऊन ठेवला होता ऑन साईडला. रिझल्ट मात्र 0 आलाय. फटका चांगला आहे, ताकद चांगली आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफ, सीमारेखा पार. येतोय उमरच्या बॅटमधून षटकार. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. अटॅकिंग मोडवर उमर दिसतोय. आज दिवसभरात संपूर्ण पाहायला मिळेल उमरची फलंदाजी. आणि जर ह्या फॉर्मात जर राहिला तर नक्कीच प्रत्येक पाडाव मात्र उमरकडून पार केला जाईल. प्रत्येक षटकामध्ये षटकार ठोकण्यात आलाय उमरकडून आणि ह्याही षटकाची सुरुवात मात्र तशीच झाली आहे. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी बॉल ठेवलाय. चेंडू जाईल स्वैर मारण्यासाठी. अवांतर धाव चकवण्याचा प्रयत्न आहे उमरचा. चांगली शोध. जरी राहुल कडून षटकार आला तरी त्याला माहिती आहे समोर जर चेंडू दिला स्लॉट मध्ये तर तो चेंडूला मात्र नक्कीच समोर तटवलं जाते. आणि उमर जर आपण जर पॅक ग्राउंड मध्ये चांगल्या प्रकारे व्ही शेप मध्ये खेळतोय, परिणाम चांगला येतोय, रिझल्ट चांगला येतोय त्याचा.
हो हो, यावेळेला हेलिकॉप्टर मात्र उडालाय, परंतु हेलिकॉप्टर मात्र लँड झालाय, तो म्हणजे क्रॅश लँडिंग झालंय. तिकडे मात्र झेल बाद झालाय, तो म्हणजे उमरचा काटा मात्र काढण्यात यशस्वी झालाय. तो म्हणजे राहुल. अप्रतिम झेल मात्र तिकडे पकडला गेला, अगदी कॉर्नर पॉइंटला, टिप पॉइंटला मात्र तो झेल पकडला गेला. विकेट क्रमांक 2चं पतन होताना मात्र दिसते उमरच्या रूपामध्ये. आणि MM मोटर्सच्या खात्यामध्ये दुसऱ्या विकेटचं रजिस्ट्रेशन. धावसंख्या झाली 38. आपण बघताय पुरंदर ट्रॉफी 2026 आणि याच्यातील आजच्या दिवसातील दुसरा सामना तो म्हणजे हमराज मृत्युंजय पुणे विरुद्ध MM मोटर्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. आणि 2 विकेटचं मात्र पतन झालंय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज मेहुल पाहायला मिळतोय आपल्याला ऑन स्क्रीन. राहुलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू, लाईनच्या अगदी बाहेर चेंडू मात्र गेलाय. पुन्हा एक एक्स्ट्रा डिलिव्हरीसाठी वाईड बॉलचा इशारा पंचांचा. तर ती काहीतरी चाल मात्र तिकडे आपल्याला कामयाब होताना दिसत नाही. आपल्याला माहित असेल जर असं करायचं असेल, जेव्हा दबाव टाकण्यासाठी मात्र दबाव तंत्र तिकडे मात्र तिसऱ्या पंचांसाठी नकार दिलाय. माहिती आहे रिव्ह्यू वापरून ठेवावा लागेल, रिव्ह्यू लॉस होऊ शकतो. आपला एकच रिव्ह्यू आहे आपल्याकडे. फटका चांगला आहे, खोलात टाकलेल्या चेंडूला चांगल्या प्रकारे मात्र मैदानाच्या बाहेर तटवलाय. धावा मिळत आहेत 2. मेहुलच्या मात्र आल्या मात्र त्यांनी तो मानसच केलाय, इंजिन गरम करून आले डगआउट मधून. परिणाम मात्र प्रत्येक चेंडूवर मात्र आता कडा प्रहार पाहायला मिळेल. एका बाजूला अभिषेक आंगणे पाहायला मिळतील, एका बाजूला मेहुलची स्ट्रायकिंग फलंदाजी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला मात्र लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चांगल्या प्रकारे ताकदीने मात्र तिकडे दर्शन दिले, परंतु अँगल चुकलाय. शेवटच्या चेंडूवर धावा आल्या 2. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय. धावसंख्या झाली म्हणजे 43 धावा झाल्यात. मगाशीच मी म्हटलं 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 25 धावा जरी केल्या ते म्हणजे हमराज मृत्युंजय संघाने, तरी धावसंख्या मात्र अतिशय कठीण होऊन जाईल. MM मोटर्स संघाला फलंदाज जरी असले तरी मात्र रोखावं लागेल. आता गोलंदाजाची निवड तेवढीच अप्रतिम करावी लागेल. पहिल्या 3 स्ट्रायकिंग गोलंदाजापैकी कोणाकडे चेंडू सोपवला जातो हे मात्र पाहावे लागेल. षटक क्रमांक 2 कोणाकडे देण्यात येते. संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आपल्याला येताना दिसतो म्हणजे करण पटेल. शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार आला होता, परंतु त्याची मात्र पुनरावृत्ती होणार नाही. कारण नक्कीच काळजी घेईल. चेंडू गेलाय पुन्हा एकदा वाईटच्या दिशेमध्ये. एक्स्ट्रा रन्स मात्र फार दिले गेलेत MM मोटर्स संघाकडून आणि याच्यावर मात्र बंधन घातलं पाहिजे, कंट्रोल केला पाहिजे या एक्स्ट्रा रन्सवर. कारण एक्स्ट्रा रन्स असतात ते अगदी गळ्याला फास्ट जसा असावा तसे असतात. हो हो, काय हेलिकॉप्टर उडवलाय बॉलरच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय सीमारेखा पार. आलाय अभिषेक आंगणे स्पेशल षटकार. सुंदर फलंदाजी होते अभिषेक आंगणेला. आपण नेहमीच फलंदाजी करताना पाहतो व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्या ज्या खोलात टाकलेले स्लॉटमध्ये आलेल्या चेंडूला मात्र सरळ सीमारेषा पार पाठवण्यात हातखंड असलेला हा खेळाडू. आणि करण पाटीलवर मात्र त्याचीच तीच पुनरावृत्ती झाली आहे. शेवटच्या चेंडूवर मात्र आपण उमरकडून षटकार पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर मात्र आता आपण अभिषेक आंगणेकडून षटकार पाहायला मिळाला. सुरुवात मात्र खराब झाली आहे करण पाटीलची. थोडीशी इकॉनॉमी व्यवस्थित करण्याच्या प्रयत्नासाठी त्याची निवड करण्यात आली होती, परंतु पहिल्याच चेंडूवर मात्र त्या इकॉनॉमीचं गणित बिघडवलंय. चेंडू क्रमांक 2 दिशा मात्र बदलली आहे पुन्हा एकदा. आणि यावेळेला मात्र बॅटचा आवाज इथपर्यंत आलाय, कडा मात्र इथपर्यंत आलाय. तिकडे मात्र अपील जोरदार केले जात आहे. पंचांनी मात्र तिकडे आणि अशा प्रकारे मात्र तिकडे
फलंदाज बाद होतोय अभिषेक अंगणे. चांगली गोलंदाजी, थोडा वेग पाहायला मिळाला आपल्याला करण पाटील कडून. दिशा बदलली होती अक्रॉस द लाईन, मात्र चेंडू टाकला गेला. अँगल कडून चेंडू टाकला गेला, ऑफ साईडला दिशेमध्ये मारण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं आणि अभिषेक अंगणेची विकेट मात्र येताना दिसते. चांगली फलंदाजी करत होता, एक षटकार मात्र ठोकला होता. कमबॅक पाहायला मिळाला करण पाटीलचा. एका विकेटने त्याने दाखवून दिलं की हम किसी से कम नाही. अभिषेक अंगणे डिपार्ट. याच्यानंतर जयेश आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इकॉनॉमीमध्ये सुधार करू शकतो का करण पाटील? पुढचा चेंडू करणचा सामना करण्यासाठी जयेश तयार. नवीन फलंदाज द फ्रेश लेग्स. पुन्हा खराब चेंडू, यावेळेला ऑन साइडला चेंडू टाकलाय, परिणाम मात्र झालाय वाईड. आणखी खूपच एक्स्ट्रा डिलिव्हरीज आणि एक्स्ट्रा डिलिव्हरी मात्र भारी पडणार आहेत एम ए मोटर संघाला. हो हो, काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी. अगदी स्लॉट मधल्या चेंडूला मात्र जयेशने मिस केलाय. समोर जर मिडल झाला असता तर चेंडू नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये पाहता आला असता, परंतु सगळं श्रेय मात्र करणला द्यावं लागेल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू, ऑन साइडला चेंडू गेलाय, वाईड आणखी एक आलाय. बिझी ठेवलंय मात्र सरांना, बिझी ठेवलंय अमित गोलतकर सरांना मात्र बिझी ठेवलंय याच गोलंदाजांनी. मिडविकेटच्या दिशेमध्ये तिकडे प्रोटेक्शन आहे, प्रोटेक्शनला मात्र तिकडे डिफेक्ट केलंय. एक धाव घेतल्या, दुसरा धावीचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. अशा प्रकारे 2 धावा मात्र तिकडे आपल्या संघासाठी जमा केल्यात. त्या म्हणजे जयेशने. पुढचा चेंडू करणचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा जयेश सज्ज. आकृत टप्प्याच्या चेंडूला हलक्या हाताने खेळलेला चेंडू, परंतु तिकडे एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. दुसरा धावीचा प्रयत्न होतो का पाहूया. नाही, चांगला कॉल पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांकडून. मोठ्या फटक्यापासून मात्र आता अडवणूक झाली आहे. कुठेतरी चांगली गोलंदाजी करण पाटीलची पाहायला मिळते. कारण एक षटकार आल्यानंतर एक विकेटही आला होता आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या स्वतःच्या ह्या षटकाला सावरले. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यात यशस्वी झाले करण पाटील. फटका चांगला आहे, कव्हर पॉइंट रिजन निवडलंय, चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. मिळतील धावा 2. आज आपल्या इथे सगळ्यांची लाडकी, आज सकाळपासून ज्यांनी उपस्थिती दाखवली, आज दिलेश इथे उपस्थित आहेत. 2 दिवसापूर्वी त्यांचा इथे जन्मदिवस झाला होता. दिलेश भाई, खूप खूप जन्मदिवसाच्या तुम्हाला बिलेटेड शुभेच्छा. त्यांचा इथे यथोचित सत्कार करण्यात येतोय. पुरंदर चषकाचे प्रमुख आयोजक जुगनू सिंग यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मान चिन्ह सोबतच मानाची शाल देण्यात येते. त्याचा स्वीकार करायचा. दिलेश भाई धन्यवाद, आपण इथे उपस्थित झालात. एक चांगले क्रिकेटर आहे, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. धन्यवाद तर दिलेश भाई. तत्पूर्वी आज आपले इथे राजू गोहिल, आपले क्रिकेटर, एक चांगले गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू इथे उपस्थित झालेत. डोंगरी विभागातील सिंग पॅकर्स पुरंदर ट्रॉफी 2026च्या सर्व कमिटी मेंबर्स कडून राजू गोहिल यांचं सहर्ष स्वागत. राजू गोहिल सरांना मी विनंती करतो, आपण कृपया करून मंचकावर यायचं आहे. एक उत्कृष्ट खेळाडू, एक उत्कृष्ट गोलंदाज आणि सोबतच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व राजू गोहिल इथे उपस्थित झालेत. राहुल जोगड्याच्या पहिल्या चेंडूवर मात्र काऊ कॉर्नरमध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि डोंगरीच्या मातीतील हा खेळाडू गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. राहुल जोगाडिया चांगली गोलंदाजी केली, या मैदानावर संपूर्ण बालपण घालवलं आणि त्याच्यानंतर मात्र व्यावसायिक खेळाडूकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आणि त्याच्यामध्ये मात्र यशस्वीरित्या पार करणारा हा राहुल जोगाडिया गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. चेंडू मात्र गेलाय पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेमध्ये. वाईटचा इशारा पंचांचा. आणखी एक एक्स्ट्रा डिलिव्हरी, एक्स्ट्रा रन्स. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा इनसाइड आउट चेंडू पाहायला मिळाला. तिकडे मात्र राहुल जोगाड्याच्या खात्यामध्ये एक विकेट रजिस्टर होते. जयेशची विकेट मात्र तिकडे पडताना दिसते आणि अशा प्रकारे मृत्युंजय पुणे यांचा आणखी एक खेळाडू बाद होतोय. चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी जरी झाले असल्या तरी एका साईडला मात्र गोलंदाजीवर मात्र तेवढं चांगला भर पाहायला मिळाला. विकेटचं पतन प्रत्येक इंटरव्हल नंतर होताना पाहायला मिळालं. रोहितच्या पहिल्या चेंडूमधून मात्र 2 धावा आल्यात.
आणि आपल्याला माहीत असेल आपल्या सगळ्यांचा आवडता आणि इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असं पेज असलेला टेनिस क्रिकेट 24 न्यूज यांच्याकडून मात्र संपूर्ण दिवसाचं शाहिदभाई इथे उपस्थित आहेत. आपल्याला ते संपूर्ण दिवसाचं आकलन त्यांच्या पेजवर देण्यात येतं आणि सगळे मुंबईकर मात्र वाट बघत असतात या आकलनाची. तर शाहिदभाई खूप खूप धन्यवाद. आज आपण सिंग पॅकर्स आयोजित पुरंदर ट्रॉफी 2026 कव्हर करताय. काल दिवसभर मात्र एवढ्या लाईक्सचा पाऊस पडला होता आणि अप्रतिमरित्या मात्र त्याला मॅनेज करतात, चांगलं कंपोजिशन करतात असे शाहिदभाई इथे आहेत. तर त्यांचे खूप खूप आभार. पुन्हा वळूया आपण मॅचकडे. राहुल जोगाडिया वर्सेस राहुल. चांगला चेंडू चांगल्या चेंडूला मात्र तिकडे पाहावं लागेल. थोडासा डेंजर झोन मध्ये पाहायला मिळतोय आणि विकेटचं पतन यादवजी डीपाट रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येला मात्र कुठेतरी आता पाहावं लागेल काय धावसंख्या बनू शकते. आपण बोलूया जरा गुणलेखकांकडे. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय करण भारती नॉन स्ट्रायकर एंडला. हो काय गोलंदाजी राहुल जोगाड्याची आपल्याला पाहायला मिळाला. हातभर टर्न लेग बायचा इशारा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे हमराज मृत्युंजय पुणे संघाची. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 64. आणि ह्या पुढच्या उत्तरार्धाचं मात्र समालोचन आपण ऐकणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपल्या सगळ्यांचे लाडके चंदू शेट्टी सर यांना मी विनंती करतो आपण कॉम बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. सगळ्यांना एक कळकळीचं आव्हान आहे. रक्तदानासारखं दुसरं श्रेष्ठ दान नाही आहे आणि बाजूला चेंजबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आहे. तिकडे आपण सगळ्यांना विनंती असणार आहे आपण लवकरात लवकर तिकडे जायचं आहे आणि रक्तदानामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे. रक्तदान करायचं आहे. रक्तदान करा, रक्तदान करा, रक्तदान करा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सिंग पॅकर आयोजित पुरंदर ट्रॉफी आपल्या मुंबईच्या डोंगरी परिसरामध्ये पार पडली जात आहे. वीर संभाजी क्रीडांगण आणि आजही मात्र या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. शेवटचा दिवस आहे. वेगळा फॉर्मॅट आहे. डे नाईट पद्धतीचं क्रिकेट, लीग पद्धतीचं क्रिकेट. कालच्या रात्रीमध्ये काल दिवस आणि रात्र मिळून जर पाहिलं तर 13 मॅच या ठिकाणी झाल्या आणि 13 मॅचमध्ये निकी बॉईज डोंगरी या संघाने सेमीफायनलपर्यंत धडक दिली खरी, परंतु अंतिम फेरीमध्ये ताई पॅकर प्रभादेवी या संघाने बाजी मारलेली आहे. तर आजच्या दिवसातून कोणता संघ पुढे येणार? हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि त्यांच्या विरोधात MM मोटर्स या टीमला आपण मैदानात पाहतोय आणि विजयासाठी 65 धावांचं लक्ष्य असताना मैदानाच्या आतमध्ये बाहुबली सुमित डेकळे आणि प्रथमेश ठाकरे दाखल झालेले आहेत. सुमितने हे मैदान याही अगोदर गाजवलेलं आहे, बऱ्याचदा गाजवलं हे मैदान सुमितने. आज त्यांना देखील इन ॲक्शनमध्ये पाहतोय आणि दुसऱ्या डावाला आता काही क्षणातच या ठिकाणी सुरुवात होईल. पहिल्या फेरीच्या या दोन्ही मॅचेस 5-5 ओव्हरच्या असतील आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या मॅच या 4-4 ओव्हरच्या असणार आहेत. याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. चालू मॅचमध्ये पंच म्हणून डोंगरीची शान साजिद लाला यांना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट जगतातील मातब्बर धुरंधर अमित गोलतकर सरांना आपण पाहतोय. त्याचबरोबरीने नासिर सरांना आपण पाहतोय. राजेश तळाशिलकर सरांना देखील पाहतोय आपण.
शोएब बामणे यांच्याकडून पुरस्कार आहे. जर बॉलरने हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 2,000 रुपयाचा पुरस्कार बामणे ट्रॉफीचे आयोजक शोएब बामणे यांच्याकडून असेल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या डावाकडे आपण आता निघालेलो आहेत. हमराज मृत्युंजय आता फिल्डिंगसाठी येते. संतोष बंड सुद्धा कदाचित इन ॲक्शनमध्ये आहेत. जयेश शेजवळ भाईंदरच्या राईगावचा खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी जयेश शेजवळ, ज्यांनी नुकतीच PSPL मध्ये मोटरसायकल देखील जिंकली होती, बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. आणि समोर जर पाहिलं तर बाहुबली टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, सुमित ढेकळे, नाला सोपारा यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. आणि जोडीला जर पाहिलं तर भिवंडी वारेडचा स्टार प्रथमेश ठाकरे यांना देखील आपण पाहतोय. तारे सितारे आज मुंबईच्या दिशेने निघालेत, आज डोंगरीच्या दिशेने निघालेले आहेत. रॉयल वॉरियरची स्पर्धा भाईंदरच्या मोरवा गावात सुद्धा सुरू आहे. पुण्याला पावसाळी आझादी चषक ही स्पर्धा, पुणे जिल्हा प्रीमियर लीग ही सुद्धा सुरू आहे. आणि आता मुंबईच्या डोंगरी परिसरामध्ये पुरंदर ट्रॉफी सुरू आहे. लीग पद्धतीच्या या मॅचेस आहेत. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर हलकासा कट होताना पहिला मिळतोय. जाईल यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉलने जयेश शेजवळने केली सुरुवात. पासष्ट धावांची पाठलाग करायचा आहे. हो, आणखी एक वेगवान बॉल टाकलाय. टप्पा आता मागच्या बॉलपेक्षा थोडासा मागे घेतलाय आणि यष्टीरक्षकांकडे पाठवलाय देखील. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल या ठिकाणी आलेले आहेत. पुरंदर ट्रॉफी आपण पाहतोय. हा बॉल थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला, थोडासा खाली सुद्धा राहिला होता. परंतु कालच्या दिवसातील मॅचेस आम्हाला आठवत आहेत. मग प्रज्योत अंबेरीचा शेवटच्या बॉलवरचा षटकार असू देत किंवा अभिषेक आंब्रेने काल केलेली बॅटिंग असू देत, कालच्या दिवसात सुद्धा शेवटच्या बॉलवर मारलेले षटकार धावांचा पाठलाग करत असताना चर्चेचा विषय राहिले. बिग हिट केला जातोय, लॉफ केलाय, पाहूया किती लांब जाईल. माझ्या मते बॉल पाठीमागे जातोय आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. पुन्हा एकदा बिग हिट, याही वेळेला लांब लचक पाठवलाय आणि हा बॉल सीमारेषा पार जातोय. प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमधून चौकार. सगळ्यांना आव्हान असणार आहे. बाजूलाच डोंगरीच्या राज्याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती असणार आहे, या रक्तदानासारखं महान कार्य नाहीये. आपण रक्तदान करा, रक्तदान करा आणि रक्तदान करा. दोन धावांनी धावसंख्या पुढे जाते. पाठलाग करायचा आहे मात्र या ठिकाणी 65 धावांचा अशक्य नाहीये. 5 ओव्हरची ही मॅच आहे आणि कालही आपण खूप जबरदस्त मॅचेस पाहिल्यात. षटकार चौकाराची आतषबाजी पाहिली. त्यावेळेला थोडीशी उसळी जास्त होती. बॉल अडवण्याचा प्रयत्न, चिखलामध्ये खेळाडू तिकडे घसरले, हे स्वाभाविक आहे. कारण कालच्या तुलनेत आज चिखल कमी आहे. काल थोडासा जास्त होता आणि पाऊस देखील जर पाहिलं तर कमी पडलाय त्याच्यानंतर, आणि त्याच्यामुळे वातावरण कालच्यापेक्षा चांगलं आहे. परंतु निसर्ग वातावरण आहे, त्याच्यामुळे काळजी सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली जयेश शेजवळने. 6 धावा धावफलकावर आहेत. पहिली ओव्हर अप्रतिम टाकलेली आहे. वा. बंड्या बॉईज, राजेंद्र 11, कांधारी किंग्स या सगळ्या दिग्गज संघांचे व्यवस्थापक संतोष बंड यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. बंडभाई, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे.
अनुराग येत आहेत दहिसरचे खेळाडू बॉलिंगसाठी. पहिला बॉल पायावर आदळला जातोय. अपील केलं, अपील फेटाळलेला आहे, फेकी केली जाते. अनुरागचा पहिला बॉल फुलटॉस परंतु पायावर आदळलाय आणि त्याच्यामुळे पंचांनी या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवलेली आहे. आता बामणे यांनी जर कॅच पकडली तर शोएब बामणे यांच्याकडून विशेष पुरस्कार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावर आहेत पुरंदर ट्रॉफी आणि या पुरंदर ट्रॉफीचा आजचा दुसरा दिवस. काल ताई पॅकरने बाजी मारली आणि आज कोणती टीम जिंकणार याची चर्चा आहे. बिग हिट टोलावलाय बॉल आणि बॉल गेला डर्बी टॉकीज मध्ये पिक्चर पाहायला. 2 धावा. कारण या ग्राउंडला डर्बी टॉकीजचं ग्राउंड असं देखील म्हटलं जातं. सोशल मीडियाला खूप चांगलं काम करणारे शाहिद भाई हे सुद्धा जोडले जात आहेत. काल करीम एडिट सुद्धा होते आणि आमचे कुणाल कोणार हे सुद्धा चांगलं काम करतायत. कारण या सगळ्या यांचं सुद्धा आता कौतुक करावंच लागणार आहे कारण चांगली मेहनत घेत आहेत सगळे. चांगली गोलंदाजी. मोठा फटका अजूनही येऊ दिलेला नाहीये. अनुरागने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. ओ कॅच पकडली आहे आणि आता यांच्यासाठी हा आता बामणे यांनी कॅच पकडली आणि त्यांच्यासाठी शोएब बामणे यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार या कॅच पकडले त्याबद्दल. तर धाव संख्या 11 झाली आहे. मोठी विकेट आली आहे. थोडासा दबाव बनवलेला आहे. कुणाल सगळ्यांच्या रील्स बनवतात आणि भूषण यांनी त्यांची रील्स बनवण्याचा प्रयत्न केलाय. वा भूषण भाऊ. चला नवीन बॅटर. ज्या बॅटरची चर्चा यावर्षी पावसाळी क्रिकेटच्या हंगामात जास्त झाली तोच बॅटर मैदानात दाखल होतोय. गेल्या रविवारी दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेणारा विले पार्ल्याचा उदयनमुख खेळाडू जय सिंग याला बॅटिंगसाठी पाहतोय. रवी लिंगाला यांनी या हंगामात या खेळाडूला पुढे आणला आणि या पावसाळी हंगामात त्यांनी चांगली कामगिरी केली. आजही त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे परंतु अनुराग सध्या चांगली बॉलिंग करतायत. पुरंदर ट्रॉफी. पहिला बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल आणि पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 5 ओव्हरची असणारी ही महत्वाची मॅच आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 12. 65चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 53 करायचे आहेत. चला अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मॅच संपली नाहीये. जर का काही षटकार चौकार आले मॅच इकडनं सुद्धा बनू शकते. यावेळेला समोरच्या दिशेने बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि पहिलाच बॉल प्रथमेश ठाकरे यांनी मारलाय. सीमा रेषा पार. येतोय षटकार. बनवला स्ट्रोक. पा बॉलला येऊ दिलं, थोडेसे मागे गेले आणि मग समोर पंच केलाय प्रथमेश ठाकरे यांनी.
ही मुंबईची अशी मैदानं आहेत डिक्लेअर झोनची, इकडे तुम्हाला मोजून मापून क्रिकेट खेळावं लागतं, थोडासा अंदाज घेऊन खेळावं लागतं, कारण समोरच्याच बाजूला फक्त षटकार असल्या कारणाने त्या झोनमध्ये तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. रोहित यादव एक चांगले बॉलर आहेत, चांगले फिरकीपटू आहेत. या हंगामात त्यांनी चांगली बॉलिंग केली आहे आणि षटकाराने सुरुवात केली आणि धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे आता 18. 65चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 47 पाहिजेत आणि 17 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या मैदानात काही होऊ शकतं. कधी कधी 6 बॉलला 6 सुद्धा होत नाहीत आणि 6 बॉलला 20 सुद्धा होतात. समोरून वळवण्याचा प्रयत्न केलाय, एक थोडासा बदल त्यांनी केला. आता मात्र साईड बदलून आले बॉलिंगला, तिकडनं बॉलला थोडासा बाहेर टाकलं, तिकडनं वळवला आणि डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. एक चांगला गोलंदाज आहे, कमबॅक कसं करायचं त्यांना माहिती आहे. रोहित आता फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि हे चांगली बाब तिकडे पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर षटकार, परंतु त्याच्यानंतर त्यांनी स्वतः काहीतरी वेगळं केलं आणि फलंदाज प्रथमेश ठाकरे यांना बाद केलंय. विकेट आली आहे. रोहित मॅडी येत आहेत रवी लिंगाला बॅटिंगसाठी. जयसिंग त्यांच्या जोडीला आहेत. रोहितने कमबॅक केलंय. फुलटॉस बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळले. ओ टायमिंग तेवढं नाही पाहायला मिळालं आणि मुझम्मिल खान घेत आहेत कॅच. पहिल्या बॉलवर षटकार आला खरा, परंतु त्याच्यानंतर मात्र लगातारच्या विकेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट आलेले आहेत. आणि हॅट्रिकची संधी आहे. 2000चा पुरस्कार सुद्धा आहे जर हॅट्रिक घेतली तर शोएब बामणे यांच्याकडून. पाहूया राहुल जोगाडे आलेले आहेत बॅटिंगसाठी. जयसिंग जोडीला आहेत, रन करावे लागतील. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय आणि तिकडे व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. चॅलेंज केलेलं आहे पंचांच्या या निर्णयाला फिल्डिंग टीमने. व्हाईट बॉल. हा ऑनफिल्ड दिसत नाही आणि तुमचा रिव्ह्यू कायम असणार आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, काहीतरी वेगळं करायला गेले आणि हा चायनामन ओळखला राहुलने आणि सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. वा, राहुल जोगाडेचं लहानपणी या मैदानात गेलंय. आणखीन एक बिग हिट केलाय. या वेळेला स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या जर पाहिली तर 27 वर जाते. ओव्हर नंबर या ठिकाणी
संपताना पाहिलं मी ते ती 3 ओव्हर संपलेले आहेत, 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. अजूनही 38ची आवश्यकता आहे. 12 बॉल 38. जयसिंग खेळावं लागेल. खेळाडूची चर्चा आहे खरी, परंतु आज खेळावं लागेल या जयसिंगला सुद्धा. 12 बॉल 38 पाहिजेत. काय होणार या मॅच मध्ये? अनुरागला पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या टीमने जर पाहिलं तर धर्मवीर ट्रॉफी सुद्धा जिंकली. दुसऱ्या बाजूला रॉयल वॉरियर ट्रॉफी मध्ये सुमित डेकडे आणि कंपनी फायनलला सुद्धा आलीत. समोरच्या दिशेने खेळला गेलेला आहे. चर्चा या खेळाडूची आहे आणि चर्चा उगाच कुणाची होत नाही, त्यासाठी परफॉर्मन्स लागतो. जयसिंगच्या बॅट मधून कडक सिक्सर. आता 32 पाहिजे. 11 बॉल. या मैदानात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय जयसिंग. विले पार्ले साधना क्रिकेट ग्राउंड मधून रवी आणि किशनच्या नंतर आणखीन एक सितारा पुढे येतोय, त्याचं नाव आहे जयसिंग. जयच्या बॅट मधून आलेला पहिल्याच बॉलवरील षटकार. समोर अनुराग पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. फुलटॉस, परंतु हातात बॅट फिरली आहे, त्याच्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते. आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वर. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 30 पाहिजेत आणि 10 बॉलचा खेळ बाकी आहे. कालही अशा मॅच झाल्यात. राहुल जोगाडिया आहेत एका बाजूला. राहुलने मात्र मॅच सुरू केली. आल्या आल्या षटकार मारला आणि मॅच सुरू केली आहे. लोअर फुलटॉस बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. फिल्डर आहेत तिकडे रोहित, फेकी करतील तोपर्यंत 1 रन. राहुल जोगाडिया जयसिंग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 9 बॉल बाकी आहेत आणि 29ची आवश्यकता. जर का या 3 बॉल मध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला, मॅच मध्ये मजा येईल. पाहूया काय होतंय. राहुल जोगाडिया या मैदानाशी त्यांचंही नातं जोडलं गेलंय. त्यांचे बाबा सुद्धा इकडे क्रिकेट खेळायचे. ओ, पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहिला मिळते. 37 धावा धाव फलकावर आहेत. 28 पाहिजेत. 28 पाहिजेत अजूनही. राहुल जोगाडिया, जयसिंग, अनुराग बॉलिंगला. पुरंदर ट्रॉफी लीग मॅच आहेत, परंतु प्रत्येकाचं हाच प्रयत्न असतो की सुरुवातीला जिंकायचं. बॅट थोडीशी हातात फिरली आहे. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालेला आहे. 1 रन तिकडे मिळेल आणि 1 धाव डिक्लेअर. आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 27 पाहिजेत. 27 पाहिजेत. 7 बॉल 27. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु आता तो पाठीमागे जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. आणि आता मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये स्कोरला थोडंसं कंट्रोल केलं. पहिल्या बॉलला 6 येऊन सुद्धा स्कोर कंट्रोल झाला आणि आता 6 बॉलमध्ये 26 पाहिजेत. पाहूया. जयसिंग स्ट्राईकला आहेत.
पहिल्या डावामध्ये सुद्धा खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने उमर खानने बॅटिंग केली, 2 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले, जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. त्याच्यानंतर त्यांचे बॉलर्स चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. जय शेजवळ, त्यानंतर जर पाहिलं तर अनुराग यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. बिलाल चिता कॅम्प एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे हे खेळाडू बिलाल ज्युनियर. पहिला बॉल अंपायर आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत आणि आता शेवटचे बॉल बाकी आहेत. या ठिकाणी 6 आणि रन करायचे आहेत. 25 षटकार मारावे लागतील. जय सिंग या खेळाडूकडे ती क्षमता आहे, परंतु बिलालचा वेग, बिलालची ओळख आहे. पुरंदर ट्रॉफी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जय सिंग हा बनवलाय स्ट्रोक, बॉल खराब नव्हता परंतु मारलाय षटकार आणि ही मॅच ऑन आहे, कारण आता 5 बॉलमध्ये 19 पाहिजेत. या खेळाडूची चर्चा जयसिंगची या पावसाळ्यामध्ये सगळ्याधिक प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी जयसिंग हे नाव आहे यावर्षी, आणि तेच बॅटिंग करतायत. आणि दरवर्षी आपल्याला मुंबईकडे बरेचसे नवीन प्लेअर मिळतात जे पावसाळ्यात दिसून येतात. नॉर्मली काय होतं, टेनिस क्रिकेट मुंबईत आता कमी झालंय, म्हणजे मोठ्या स्पर्धा कमी झाल्यात. लोकल क्रिकेट आहे, मोठ्या स्पर्धा कमी होतात, परंतु पावसाळ्यातल्या स्पर्धा होत आहेत. आणखीन एक बिग हिट यावेळेला मिड विकेटच्या दिशेने टोलावलाय. 2 धावा तिकडे मिळणार आहेत. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी बॉल बाकी आहेत ते 4 आणि रन करायचे ते 17. बिलाल वेगवान बॉलर. समोर जर पाहिलं तर जय सिंग लोअर फुल टॉस कव्हरच्या दिशेने खेळायला गेले. तिकडे एक धाव मिळणार आहे. दुसरीचा कॉल दिला गेलेला आहे. यस, दुसरीचा कॉल दिलाय. राहुल जोगाडिया आणि जय या 2 रन कंप्लीट करतायत. 3 बॉल अजूनही बाकी आणि 15ची आवश्यकता. जर का आता या बॉलवर 6 आला मजा येईल. ओ हो, हेलिकॉप्टर खेळायला गेले. बॉल समोरच्या दिशेने जातोय. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आहे. आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे आणि मॅचला जिंकण्यासाठी 2 बॉल शेवटचे आणि 14ची आवश्यकता. बिलाल समोर, काय सहज मारलाय राहुलने, म्हणजे 6 अगदी सहजतेने मारलाय. आणि आपण ज्यावेळेला घरच्या मैदानात खेळतो ना, तो एक वेगळा आत्मविश्वास तुमच्याकडे असतो, आणि राहुलकडे या मैदानात आल्यानंतर ती एनर्जी पाहायला मिळाली आणि फरक जास्त नाही राहिलाय. हा बॉल यष्टीरक्षकांकडे जातो आणि या मॅचला जिंकलं गेलेला आहे. विकेट आलेली आहे. यस, आणि या मॅचला जिंकलं गेलेलं आहे. खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमचा अभिनंदन. आणि विजेते दोन्ही टीमला विनंती असेल आपण लगेच दाखल व्हायचं आहे. आणि उमर खान ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली, मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. खानो के खान उमर खान मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी. आणि चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे.